पुढच्या बातमीकडे जाऊया। माजी आमदार राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माफी मागितली आहे। राजन पाटलांचे चिरंजीव बाळराजे पाटील यांनी थेट अजित पवारांना चॅलेंज दिलं होतं। अजित पवार कोणाचाही नाद करा पण अनगरकरांचा नको असं थेट आव्हान बाळराजे पाटलांनी दिलं होतं। त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत राजन पाटलांनी अजित पवारांची माफी मागत अजित पवारांनी माझ्याही मुलांना पार्थ आणि जय सारखं समजावं अशी विनंती केली आहे। तर बाळराजे पाटलांनीही अजित पवारांची माफी मागितली आहे। बाळराजेंचा हा व्हिडिओ कालपासून महाराष्ट्रभर व्हायरल होत होता आणि ज्या प्रकारे इथल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आणि विरोधी उमेदवाराचा अर्जच बाद ठरला आणि त्यानंतर बिनविरोध ही निवडणूक झाल्यानंतर जो काही जल्लोष मिरवणूक काढण्यात आली होती त्यामध्ये बाळराजेंनी हे आव्हान दिलेलं होतं। अजित पवारांचं नाव घेऊन एकेरी उल्लेख करत थेट त्यांना इशारा दिलेला होता। मात्र त्यानंतर आता भावनेच्या भरात आपण ही कृती केली असं राजन पाटलांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। आमच्या मुलानं जे काय तिथं वक्तव्य केलं त्याचं मी समर्थन करणार नाही। जे आतापर्यंत वैभव उभा केलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये मोठ्या साहेबांचा आणि अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे। आमच्या मुलाच्या तोंडून न कळत उत्साहात म्हणा भावनेत म्हणा जे अपशब्द झाले ते अत्यंची ती व्हायला नको होते। त्याबद्दल मी अजितदादांचं व्यक्तिशः आणि पवार परिवारांचं मी अंतःकरणपूर्वक इथं दिलगिरी व्यक्त करतो। अजितदादांनी पार्थ असतील किंवा जय असतील तसा समजावा त्याला आणि त्याला पदरात घ्यावं ही मी आपल्या मीडियाच्या वतीने मी त्यांना विनंती करेन। अजितदादांना चॅलेंज करणारा मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही। माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत काम केलंय, मी सुद्धा त्यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत काम केलंय। परंतु अनेक वर्षापासून आम्ही बघत होतो की काही लोक काही मंडळी त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या नावाखाली आमच्या कुटुंबाला बदनाम करत होते, आमच्या गावाला बदनाम करत होते। म्हणून त्यांनी जो प्रयत्न केला की अनगरची नगरपंचायत निवडणूक लावायची परंतु ते त्यामध्ये त्यांना यश आलं नाही। तो जो उत्साह होता त्या उत्साहाच्या भारामध्ये मी ते बोलून गेलो असेल परंतु अजितदादांना मी काहीतरी बोलावं असं माझ्या मनात ते नव्हतं। जर ते झालं असेल तर मी ठीक आहे, मी दिलगिरी व्यक्त करतो। तर पुढची महत्त्वाची अपडेट अनगरमधूनच। अनगरमध्ये नगराध्यक्षपदी भाजपच्या